शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एक आनंदाची बातमी आहे, या 3 योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीस संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण या योजनांवर लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये या 3 योजनेचे पैसे येणार आहेत, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। एकंदरीत पुन्हा एकदा विनंती आहे, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना विनंती आहे, सबस्क्राईब बटन दाबायचं आहे, या व्हिडिओला लाईक पण करायचं आहे। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की महत्त्वाची आणि पहिली अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। महाराष्ट्र सरकारची अधिकृत माहितीनुसार आणि अधिकृत योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता म्हणजेच 8वा हप्त्याच्या योजनेची नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार आहे आणि पहिली योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे। आपल्याला या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळत असेल तर या योजनेचे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत। आता दुसरी योजना कोणती आहे या संदर्भात माहिती घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर दुसऱ्या योजना जी आहे ती प्रधानमंत्री पीक विमा योजना। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत। हा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकला गेलेला नाही। लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे सरकारनं पीक विमा टाकायला पाहिजे, अत्यंत गरज शेतकरी बांधवांना आहे। आता अतिवृष्टीचे पैसे तुम्हाला जर भेटले नसतील तर मित्रांनो, तुम्ही EKYC करून पहा किंवा आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये मिळाले असतील ते एकदा चेक करा। तर दुसरी योजना आहे पीक विमा योजना, अत्यंत महत्त्वाची अशी योजना होती। आणि तिसरी योजना मी सांगितल्याप्रमाणे आपण अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईची जी याद्या आहेत त्या याद्या आता येत आहेत। त्या अतिवृष्टी नुकसान भरपाई तुम्हाला भेटली नसेल तर एकदा तुम्ही चेक करू शकता। अतिवृष्टी नुकसान भरपाई, पीक विमा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असे मिळून 3 योजनेचे पैसे आता खात्यावरती येणार आहेत। धन्यवाद।